तर भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही मागे बघताय ना, याचा आता मी ना तुम्हाला सांगणार. तर याची ना सुरुवात होते सकाळपासून. सकाळी सकाळी वैभव काका म्हणते चला आज रविवार असून सुद्धा आपल्याला जायचंय नाशिकला. आणि जेव्हा मी विचारलं कशासाठी जायचंय तर ते काय म्हणले माहिती का, प्रदीपचा आहे ना आपल्याला आहे ना एक युट्यूबचा व्हिडिओ बनवायचा आहे. मग मी विचारलं कुठं बनवायचं आहे, काही ठिकाण वगैरे आहे का नाही. मग ते म्हणले जायचं आपल्याला आता पांडवलेणीला. पांडवलेणी नाव ऐकल्यानंतर आहे ना, तर माझे जे नाशिकचे जे मित्र आहे जेवढे किंवा नाशिकचे जे असतील ते म्हणले असतील खूप वेळा आम्ही गेलेलो इथं. हे ठिकाण म्हणजे आता नाशिकचं एक टेम्पररी ठिकाण झालं. पण ज्या मुलांनी आजपर्यंत पांडवलेणी पहिल्यांदा ऐकलंय, जे तुम्ही बघताय ना, तर पहा पूर्ण व्हिडिओ बघा काय होतंय बघा. आणि हे आपल्यासोबत वैभव काका होते आणि हाय होते प्रदीप यांचं बनवायचं होतं आपल्याला व्हिडिओ युट्यूबचा. आणि मग त्यासाठी आम्ही चाललो होतो. आणि मध्येच वैभव काकांना फोन आला की त्यांनी म्हणले की मला काम आलंय, तुम्ही जा दोघं. मग आम्ही दोघं काय चाललो रस्त्याने. आणि मग मी तर काय एक्साइट होतो नाही का भाया, पहिल्यांदा चाललोय नाही का अशा ठिकाणी, पहिल्यांदा कोणत्या तरी एकदम जुन्या ठिकाणी. मग काय रस्त्यावर तिथं खूप लोक पण होते बरं का, आज रविवार होता. आणि त्याच्यामुळं शाळेला सुट्ट्या पण तशा होत्या दिवाळीच्या, पण मग सगळ्यांना सुट्ट्या होत्या, सगळे लोक चालले होते. आणि याच्यातली सगळ्यात मोठी गोष्ट, मी ड्रायपॉड घेऊन चाललो होतो आणि यांची रेकॉर्डिंग चालू होती. आणि मला सांगत होते भैया इथे 1-2 नाही 350 पायऱ्या आहे. मग काय 300 पायऱ्या चढायचं म्हणजे आपल्या हालतच जाम होईल. आणि आता जर का तुम्हाला पाहिजे ना की मी तिथे गेल्यावर काय काय केलं, त्यासाठी आत्ताच आपल्या पेजला फॉलो करा आणि भेटूया आपल्या सेकंड पार्टमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.